मग त्याच्यानंतर फिल्म झाली तर फिल्म मध्ये तू का नव्हतीस मग? ते तुम्ही रवी जाधव सरांना विचार. आणि प्रतापलाही विचारायला पाहिजे. नो कमेंट. या पण मला एलॅबरेट करून बोलायला आवडेल प्लीज. की मला रिजेक्ट केलं याचा मला राग नाही आला, वाईट नाही वाटलं. त्याची जी पद्धत होती ती थोडीशी डिसहार्टनिंग होती, ती मच बेटर मॅच्युअर असू शकली असती. आणि मला म्हणाले की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आहे. तर मला एक सेकंद काही कळतच नव्हतं, म्हणजे झालं. आता मला हे का जाणवलं, मी एक आता नाव घेऊ का नको माहित नाही, पण मी ज्याच्यावर ऑलरेडी काम केलं त्याच्या प्रोडक्शन मध्ये ऍडव्हान्स आला, तारखा ठरल्या, मी माझ्या नाटकाच्या 2 डेट ऍडजस्ट केल्या त्या फिल्मच्या शूटसाठी. आणि मग नंतर मला काही कॉर्डिनेशनचा फोनच येईना. म्हटलं काय असं काय ऑफ वाटतंय, कोणी काही सांगत नाहीये कधी आहे, किती वाजता कॉल्डाईन वगैरे. तर मी फोन केला, तर त्यांच्या प्रोडक्शन टीम पैकी म्हणाले ते ऍक्च्युली काय झालं माहितीये का, त्यांना ना नोन फेस हवाय, तर आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतोय. बरेचदा काय होतं ना, रिजेक्शनची तितकी कोणाला भीती नाही वाटत किंवा डिसहार्टनिंग नसतं, त्याची पद्धत मॅटर करते, जे बरेचदा मी अनुभवलं आहेच. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात एक अशी अभिनेत्री गप्पा मारायला आपल्या बरोबर आलीये, जिचं काम मला नाटकात इतकं आवडलं होतं आणि मला तिला स्वतःला पुन्हा रंगमंचावर बघायला आवडेल, एका वेगळ्या अनुभवातनं, एका वेगळ्या भूमिकेमधनं. पण तिची वेगळी भूमिका आज तुम्हाला गप्पा मस्तीच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणारच आहे. भेटूया अशा एका हरहुन्नरी अभिनेत्रीला, ऋतुजा बागवेला. काय थँक्यू, ऋतुजा? नमस्कार. मला इंट्रोडक्शन आवडले, थँक्यू. कारण मला पर्सनली आपण बोलूच या नाटकाविषयी, पण त्या नाटकात तू एवढी आवडली होतीस की मी सांगूच शकत नाही की मला काय वाटलं होतं ते नाटक पाहून. पण त्या नाटकापर्यंत येण्याआधी आपण गप्पा मारताना मला कळलं की तू अशा शाळेत शिकली होती ज्या शाळेचा उपयोग तुला एक अभिनेत्री म्हणून खूप झाला होता. तुझ्या त्या शाळेविषयी आम्हाला सांग. मी रायगड मिलिटरी स्कूलला होते आणि मिलिटरी स्कूल होतं त्यामुळे त्यात सगळंच होतं. कराटे होतं, स्विमिंग होतं, रायफल शूटिंग होतं आणि ऑल अदर मिलिटरी ट्रेनिंग होतं. आणि मला असं वाटतं की योग्य वेळात योग्य संस्कार झाले आपल्यावर आणि सर्वांगाने, म्हणजे कला, क्रीडा, अभ्यास आणि सगळं, तर आपण माणूस म्हणून आणखीन जास्त ग्रो होतो असं मला वाटतं. आणि आईने ते कुठेतरी आधीच ओळखलं होतं. आम्ही असे कॅम्प्स करायचो की रॉक क्लाइम्बिंगला गेलो किंवा नेचर कॅम्प्स. हो, तर इथे पण आम्ही दिवाळीचा कॅम्प केलेला, मी आणि माझ्या बहिणीने, 15 दिवसाचा. आणि असं झालं की अरे सगळं या शाळेत, आई आम्हाला या शाळेत जायचंय. तर मग आई म्हणाली ठीक आहे मी तुम्हाला लागते. आणि आईला सगळ्यांनी अपोज केला की लांब कुठे पाठवतेस मुलींना वेगळं, आणि त्यात हॉस्टेल वगैरे काही गरज नाही. आणि आई स्वतः एनसीसी आणि हे सगळं केलेली आहे आणि धडाडीची आहे, त्यामुळे ती म्हणाली नाही, माझ्या मुलींची इच्छा आहे तिथे जायची आणि त्यांना हे सगळं शिकता आलं पाहिजे. सो मग तिने आम्हाला पाठवलं आणि 4 वर्ष मी होते त्या शाळेत. आणि जे काही मी तिथनं शिकले, तर आईपासून वेगळं असल्यामुळे इंडिपेंडेंट तेव्हाच झाले, कारण स्वतःचे कपडे धुणं, स्वच्छता ठेवणं, स्वतःची काळजी घेणं ते सुरू झालं तिथनच. डिसिजन घेणं, छोटे छोटे डिसिजन्स घेताना पण कोणाची गरज नाही भासली, कारण आपण स्वतः एकटे असल्यामुळे घेत होतो. बहीण असल्यामुळे तिची काळजी घेत होते आणि प्रेम मिळत होतं, त्यामुळे ते एक इमोशनल कोशंट होतात. पण व्यक्तिमत्व म्हणून माझं कुठे घडलं असेल तर मला असं वाटतं तिथे. आणि मी आईला त्याच्यासाठी, आई बाबांना आयुष्यभर थँक्स म्हणेन की तिथे जे मी घडले, मी एक म्हणतात ना स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तिथे डेव्हलप झाली, जी पुढे मला कायम मला कामी आली. पुन्हा तू मुंबईत आलीस कॉलेजमध्ये, तू एमडी ला गेलीस आणि तिकडे घेतली. मग तुला तो फरक जाणवला का की परत तू एक मुंबईत आई वडिलांच्या शेल्टर खाली, पण ऍट द सेम टाइम तुझ्या शिक्षणाचा एक वेगळा मार्ग झाला होता, तेव्हा तुला कसं वाटलं? आई बाबांबरोबर ना तो बॉन्ड कायमच आहे की सगळं त्यांच्या गायडन्सने हे वगैरे करायचं. पण त्यांनी दोघांनी आम्हाला ना फ्री सोडलंय. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं वाटतं, आम्ही आहोत. सो ते आम्ही आहोत जे त्यांचं कायम असतं ना, ते एकांकिका स्पर्धांमध्ये पण होतं. मी दिवसभर रात्रभर तालीम करायची. 80 मुलं आम्ही एकत्र असायचो. एमडी म्हणजे 80 मुलं, एमडीची म्हणजे स्टेज भरलेलं नाटक एकांकिका. त्यामुळे मला माहितीये की त्या 80 पैकी मला एक 60% पालकांशी बोलावं लागायचं की हे आम्ही कसं चांगलं करतोय, वेळ ह्यात का द्यावा लागतो. माझ्या आई बाबांना कधीच समजावावं नाही लागलं. किंवा ते असे असायचे, तुम्हाला काय कमी पडते, बजेटचे पैसे कमी पडतात, हे घ्या, टी शर्टला पैसे नाहीयेत, हे घ्या, टेम्पोला पैसे नाहीयेत, हे घ्या, सेटचा खर्च हे घ्या. सो ते कायम होते माझ्या बरोबर. तर ते अभिनय क्षेत्रात
ते असं त्यांनी मला फ्री हँड दिलेला. करेक्ट. आणि जेव्हा मला असं होतं आई बाबा जेव्हा आपल्याला इतका फ्री हँड देतात तेव्हा स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक आपल्याला कळला पाहिजे, जबाबदारीने वागायला हवं. तर ती जबाबदारी कायम डोक्यात होती. त्यामुळे मिळालेल्या फ्रीडमचा मी कधी गैरवापर नाही केला. आणि जसं मी ह्या स्कूलमध्ये जे काही शिकले होते शाळेत, मिलिटरी स्कूलमध्ये, ते डिसिजन मेकिंग म्हणा, जे मला एकांकिका स्पर्धांमध्ये ग्रुपला सांभाळताना कामी आलं, लिडरशिप क्वालिटी ती मला ग्रुपला सांभाळताना कामी आली. किंवा झोकून देऊन काम करणं किंवा पॅशनेटली काम करणं, शारीरिक मेहनत घेऊन काम करणं, हे सगळं मला वाटतं त्या स्कूलने मिळालं. मग मी तशाच प्रकारच्या एमडीच्या वातावरणात गेले, जिथे तशा एकांकिका होत होत्या, तर मग तेही करता आलं. आणि मग मला असं वाटतं अनन्या करताना पण असं कठीण कॅरेक्टर व्यावसायिक नाटकात 300 प्रयोग करणं खरं तर कठीण आहे. त्यामुळे ते करता आलं, सहज शक्य झालं, कारण माझ्या मागे एमडी कॉलेजच्या एकांकिकांचा प्रवास होता आणि त्याच्या आधी मिलिटरी स्कूलचा प्रवास होता. पण मग तिकडनं तू एका वर्षासाठी रुईयाला गेली, हो. बरोबर? त्याचं कारण मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. प्लीज ते कारण सांग. मला शिकायला खूप आवडतं, नवं शिकायला आवडतं. मला असं वाटतं जोपर्यंत आपण शिकत नाही आपण माणूस म्हणून घडत नाही. आणि ऍक्टर म्हणून स्टॅग्नन्सी आलेली असं मला वाटत होतं, कारण एमडीतनं मी गेले 5 वर्ष काम करत होते. त्यामुळे एमडीतल्या एकांकिकांची पद्धत, डिरेक्टर्सचे डिरेक्शनची पद्धत, को ऍक्टर्सची वागण्या बोलण्याची पद्धत ही मला आता कळली होती. आणि मग मला असं झालं की मी तेच तेच आणि तसंच काम करते. आणि तेव्हा मी अनन्या एकांकिका पाहिल्या. अनन्याचा खूप असा विविध माझ्या बरोबर. आयुष्यात आहेत ती अनन्या. तर मी अनन्या एकांकिका पाहिली होती आणि मला भरपूर आवडली होती. म्हटलं ह्यांची प्रोसेस आणि पद्धत वेगळी आहे, मग ह्यांचं स्कूलिंग काय आहे मला शिकायला हवं, ऍक्टर म्हणून मी ग्रो होईन म्हणून. आणि त्यात मला मॅथ्स आणि स्टॅट्स कॉम्बिनेशन हवं होतं, जे रुईयाला होतं. माझ्याकडे मॅथ्स आणि कम्प्युटर्स होतं एमडीला. नाही सॉरी, कम्प्युटर्स हवं होतं मला, जे रुईयाला होतं. आणि इथे मॅथ्स स्टॅट्स होतं, तर मॅथ्स स्टॅट्स दोन्ही हेवी गेलं असतं, म्हणून कम्प्युटर्स आणि मॅथ्स हवं होतं मला, म्हणून मी रुईयाला गेले. सो अशी 2 कारणं होती. आणि मग त्यावर्षी एकांकिका केलीस? केली ना. कुठली केलीस? म्हणजे मी चुकीच्या वर्षी गेले, त्या वर्षी रुईयांना काहीच छान झालं नाही. सॉरी. म्हणजे एवढा प्रयत्न करून मला एकांकिका एमडीवाल्यांनी खूप शिव्या घातल्या. अच्छा तिथे गेली. आणि तेव्हा एमडी वर्षभर पुन्हा एमडीचीच एकांकिका गाजली होती, गाडा नावाची, ओके, हा. का हाऊसफुल नावाची. आणि मग तुझी रुईयाला आणि मी कुठली होती? रुईयाला एक व्हायरस नावाची एकांकिका केली, आणि कर्फ्यू नावाची युथला केली, आणि मग नंतर कुंकू टिकली टॅटू नावाची आम्ही एकांकिका केली. ती चांगली होती. पण मला त्यातनं काय शिकायला मिळालं माहितीये रुईयात जाऊन, इथे जेव्हा आम्ही एमडीत काम करायचो ना, खूप झोकून देऊ परिवार म्हणून आणि असं काम करायचो. आणि रुईयातनं मला ना सिस्टीम मध्ये कसं काम करायचं कळलं, जे मला पुढे सिरियल्स मध्ये काम करताना कसं मग प्रोफेशनली कसं वागावं, कसं बोलावं, Culture कसं आहे. हा. कल्चर, ते तसं मला ते तिथनं मिळालं. हम्म. मग इथे म्हणजे बाई हे आपलंच आहे. असं एक जास्त इमोशनल क्वेश्चन जास्त, आणि तिथे प्रोफेशनल क्वेश्चन जास्त मला जाणवला. चूकही असेल पण मला जाणवला. आणि मी इवन तालमी झाल्यानंतर पण जेव्हा लंच असायचे किंवा आम्हाला काहीतरी खायला यायचं ते, आणि इथे आम्ही काम करायचो ना, तेव्हा असं स्वतःच सगळं जमवून, म्हणजे आम्हाला एमडी कॉलेजमध्ये नाटकाच्या तालमीसाठी जागा मिळवण्यासाठी आधी प्रूफ करायला लागलं. आणि रुईयाला एक ऑडी होतं नाटकाच्या तालमीला, हो. तर ते मला प्रिव्हिलेज वाटायचं की ह्यांना सगळं असं मिळतंय. हो. सो ते तो कल्चर डिफरन्स मला जाणवला. पण मी पुन्हा मग एमडीत गेले रिडेम्पशन साठी. पुढे 2 वर्ष एमडीत गेले आणि माझी चूक मी आता मला माफ करा, सुधारली, मी मला आले. माफ करा. पण पुन्हा एमडीत मग मी गिरगाव हया दादर नावाची एकांकिका केली, हो, जी हो. अशक्य गाजली, आणि त्याचे प्रयोग आहे म्हटल्यावर लोकं ऑडी बघायला ठरलेला येतात. असायचा. Yes, yes, yes. पण मग ह्यातनं तू तेव्हा ठरवलंस का अभिनेत्री व्हायचंय, का तो पॉइंट कुठला होता जेव्हा तू ठरवलंस की आता मला फुल फ्लेज अभिनेत्री व्हायचंय? ऍक्च्युली एक सुप्त इच्छा कायम होती की अभिनेत्री व्हायचं, किंवा मला हे खूप आवडतंय सगळं. पण मी मिलिटरी स्कूलमध्ये असल्यामुळे मी एव्हिएशन ट्राय करत होते, तिथे एक्झाम्स देत होते किंवा त्याचे कोर्सेस करत होते. पण मग हळूहळू तिथनं डिटॅच होऊ लागले आणि एकांकिका स्पर्धांमध्ये जास्त रमू लागले. आणि गिरगाव हया दादर एकांकिकेचं नंतर व्यावसायिक नाटक झालं, आणि त्याच्यात मला नामांकन मिळालं. आणि नामांकनाच्या लिस्टमध्ये खूप उत्तम उत्तम अभिनेत्री होत्या आणि अवॉर्ड मला मिळालं. तेव्हा असं झालं की ओके, आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतोय ह्या इंडस्ट्रीमध्ये. आपली फक्त ही हॉबी नाहीये, आता आता हे आपलं प्रोफेशन होऊ शकतं. मग मी तिथे शिफ्ट केलं आणि मग आईला म्हटलं की आई मला हेच करायचंय. मग ऑडिशन द्या, नाटकांसाठी शोधाशोध करा वगैरे, ते सगळं तो प्रवास सुरू झाला. आता मी तुला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुला अनेक वेळेला आतापर्यंत विचारलाय. जोपर्यंत तू सिरियल्स मध्ये यायला लागली होतीस,
छोटे छोटे रोल बरोबर, करत बरोबर. असशील तेव्हापर्यंत ना नायिका ह्या गोऱ्या, हो. छान चेहरा, नाक सरळ, स्ट्रेट केस, एक ठीक. पॅटर्न ठरला हो, होता कारण ते पूर्णपणे. हिंदीचं आपण हे करेक्ट, करत इम्पॅक्ट कॉपी होता. करत होतो. हा, तू जेव्हा आलीस तेव्हा तू खूप नेक्स्ट डोअर गर्ल, हो. एक सर्वसामान्य मुलगी, आणि आपल्याकडे एक सो कॉल टॅबू आहे, काळी सावळी हो, असा. हो. तर तुला ह्याचा त्रास झाला? हो, सुरुवातीला तर झालाच. कारण काय व्हायचं, मी असंख्य ऑडिशन्स दिल्या होत्या सिरियल्सच्या. त्यामुळे फायनल टू रिजेक्शन असं बरेचदा व्हायचं. तर मग त्यावेळेला जसं कल्चर होतं, की तशा हिरोईन हव्या होत्या, नायिका हव्या होत्या. मग नंतर अशी वेळ आली, की घरगुती दिसणाऱ्या, आपल्याशा वाटणाऱ्या अशा नायिका हव्या. मग तेव्हा मला असं झालं, की हां, आता मला मिळू शकतं नायिका हम्म. म्हणून काम. आणि जेव्हा आधी खूप रिजेक्शन होऊ लागली, तर म्हटलं, की इथे क्रायटेरिया रिजेक्शनचा अभिनय हा नाहीच आहे. मग मी कशाला फाईट ट्राय करत करते. राहू. हा. मी नाटकांमध्ये जाते. मग मी पुन्हा प्रायोगिक नाटकं, एकांकिका स्पर्धा यात खूप रमले होते आणि मला असं वाटतं तिथे मी आणखीन ऍक्टर म्हणून घडत होते, कारण मी म्हणजे रोज काही ना काहीतरी परफॉर्म करत होते, तालीम करत होते. तर माझं ऑइलिंग सुरू होतं अभिनेत्री म्हणून. तर मला वाटतं जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मी फार बेटर परफॉर्म करू शकले, ते त्यामुळे. तू माझा संगाती मधला प्लीज, थँक्यू. हे सगळं काय आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Don't worry. मला तुझा तू माझा संगाती मधला रोल सुद्धा खूप आवडला होता. तो एक पुन्हा एक टिपिकल मराठी घरांमध्ये माहिती असलेलं कॅरेक्टर होतं, पण तरी सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने संगीत कुलकर्णी मांडत होते. चॅनलचं पण त्यावेळेला ती सिरियल मांडण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता, जो बरोबर, मला खूप आवडला होता. बरोबर. कमर्शियली न करता ती आहे तशी घटना आणि आहे तशी तुकाराम महाराजांची गोष्ट आणि मग सगळ्या गोष्टी होत्या. तू करताना तुला काय वाटत होतं ते? मी खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच नाही केला, कारण आधी इतके रिजेक्शन होते, त्यामुळे मला कुठलं तरी सॉलिड कॅरेक्टर मिळालंय परफॉर्म करायला, मी ह्यातच खुश हम्म. होते. त्यात चिन्मय मांडलेकर सारखा अभिनेता होता, बरोबर, संगीत कुलकर्णींसारखे दिग्दर्शक होते, त्यांचं प्रोडक्शन होतं, त्यामुळे सेटअप कमाल होता हम्म. आणि विषय उत्तम होता, कारण ते व्यक्तिमत्व इतकं भारी आहे. बरोबर. तर त्याचा आपण भाग होत नाही यातच समाधानी होते. आणि मला खूप जणांनी सांगितलं, कारण त्याच्यात दमा पेशंट असल्यामुळे डोळ्याखाली काळं असं ते आजारी आणि कॅरिगेचर आणि तसं थोडं होतं. तर सगळे म्हणत होते, तू का स्वीकारला तो रोल? का? तर मला असं झालं, मला ऍक्टर म्हणून जी भूक आहे ती भागते यात, पुढचं पुढे बघू काय होतंय. आणि कामाला काम खेचतं असं मला वाटतं, कारण त्यातलं काम इतकं आवडलं. तो 3 महिन्यांचा ट्रॅक होता, पण काम इतकं आवडलं होतं चॅनलला, लोकांना, की तो 8 महिन्यांपर्यंत पुढे गोष्ट चालू गेली. राहिला, हा. गोष्ट राहिली ती. आणि मला खूप त्या प्रोसेसमधनं मी शिकले आणि मी सलग रोज काम करण्याची सिरियलला तितकी सवय नव्हती. मी आधी एक केली होती मालिका, पण तेव्हा मी अगदीच नवखी होते गोजीरवाण्या घरात. ओ. हा, तेव्हा मी अगदीच नवखी होते. पण इथे मी बऱ्यापैकी मला टेक्निकली गोष्टी कळू लागल्या होत्या, किंवा जे काही आपल्याला अभिनेत्री म्हणून स्क्रीनवर काम करताना काय काय गोष्टींचं अवधान ठेवायला लागतं ते कळायला लागलं होतं. सो ते काम करताना मी आणखीन शिकत होते, की स्क्रीनवर काम करताना काय काय करायला पाहिजे, काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. अच्छा, मी हे करताना अशी दिसते. तर माझा तो अभ्यास सुरू होता. हम्म. आणि जसं मी म्हटलं, की ते काम झाल्यानंतर लगेचच मला काही महिन्यांच्या गॅप नंतर नांदा सौख्यभरे मिळाली आणि तिथनं माझं आयुष्यच बदललं, की मला एक नायिका म्हणून लोकांनी एक्सेप्ट केलं आणि मग करेक्ट. पुढे तशीच कामं मिळू लागली. आणि ती सिरियल तर खूप त्यावेळेला हो, बऱ्यापैकी नेक्स्ट डोअर गर्ल वाला हो, झोन नांदा हो. सौख्य भरे नंतर सुरू झाला त्या ट्रू, ट्रू. चॅनलवरती पण. त्यामुळे तू ते पायनेर, मला तुझं आठवतंय पहिला प्रोमो होता, तू भाजी बिजी घेताना असा काहीतरी प्रोमो होता, आय स्टिल रिमेंबर. सो मला असं वाटतं की चॅनलनी पण ट्रेंड बदलला, नायिकाकडे बघण्याचा अप्रोच पण बदलला. पण हे करताना अनन्य नाटक आलं का? अनन्य नाटक आलं तेव्हा तुला काय वाटलं? कारण तू तर एकांकिका ऑलरेडी पाहिलेली होती. येस, त्याची एक वेगळीच गंमत आहे. प्लीज. तर तर ना, मालिका संपली आणि मालिकेचा शेवटचा दिवस होता, तेव्हा सगळे भेटले होते. तेव्हा चॅनलचे हेड होते, तेही होते. ते म्हणाले, आता काय करणार पुढे? तर माहित नाही मी कुठल्या ह्याच्यात त्यांना झुंकीत सांगितलं, सर आता मी ना नाटक करणार एक छान. कारण तेव्हा तो ट्रेंड आला होता, की मालिकेतलेच लोक नाटकात नाटकात. घेत होते. कारण मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा मग असं झालं, अरे आता तर मालिकातलेच नाटकात येत आहेत, तर म्हणजे आता पुन्हा मला मालिकाच करावी लागणार. आणि मग जेव्हा केली तेव्हा मी ठरवलं, की आता मला एक छान नाटक करायचंय. मी वाट पाहिली. मध्ये 1 वर्ष गेलं या सगळ्या. छोटी मोठी काही ना काहीतरी कामं केली, पण मी नाटकाच्या शोधात होते. त्यामुळे मी थांबून होते. मी लगेच कुठली डेली सोप घेतली नाही. जे माहित नाही, आईचं म्हणणं होतं, तू चुकतेस, प्रवाहाच्या बाहेर जाऊ नकोस, आत्ता एक कर मिळतंय तर कर. हा. लगेच दुसरी मालिका कर. जर मी ऐकत नव्हते आणि आईची, आणि तेव्हा आमची चिडचिड व्हायची, की तू काय करतेस, तू का नाही करे? म्हटलं, आई थांब, मला नाही वाटत हे करावं, असं मी नाटकच करणार.
आणि मग मला ना पेपरमध्ये मी न्यूज वाचली की अनन्या नाटक येत आहे आणि तेव्हा एक अभिनेत्री ती करत होती आणि मग नंतर कळलं की ती नाही करत आहे. तर मी संदेश भटने मला एका वेगळ्याच नाटकासाठी अप्रोच केलं होतं. तर मी म्हटलं मी अनन्याचं ऑडिशन देऊ का, मी अनन्या मला करायला आवडेल. तर तो म्हणाला मी प्रताप सरांशी बोलतो. तर प्रताप सरांचा मला फोन आला. प्रताप सर म्हणाले अरे ऋतू मी तुला तुझं काम पाहिलं, मी तुला ओळखतो, मला तुझ्या अनन्या नाही दिसत. तर म्हटलं सर ऑडिशन तर घ्या ना, नंतर रिजेक्ट करा, ऑडिशन घेऊन रिजेक्ट करा. तर ते म्हणाले ठीक आहे. मग ऑडिशन घेतलं, ऑडिशन आवडलं सरांना आणि मग ते प्रोसेस सुरू झाली. मग 3 महिन्यांनंतर 2 महिन्यांनंतर ती थांबली. रिडिंग वगैरे सुरू होतं आमचं आणि मग असं झालं बापरे आता हे प्रोजेक्ट होणार नाही का. मग परत ते वेगळ्या अभिनेत्रींना सगळ्यांना अप्रोच करू लागले वगैरे वगैरे. फायनान्सर चेंज झाला वगैरे वगैरे, पण ते काही वर्कआउट नाही झालं, कोणी रेडी नव्हतं का काय जे काही असेल त्यांचं. मग या सगळ्यात किती दिवस गेले? ते वर्ष गेलं ना, सांगते अख्ख्या या प्रोसेसमध्ये वर्षच गेलं. बरं. आणि मग नंतर मी थांबून होते की मला असं माहित नाही, कुठून तरी आत एक गट फिलिंग होतं, हे मलाच येणार, हे मीच करणार, माहित क्या नाही बात. आत कुठेतरी होतं. आणि मी एकांकिका पाहिली होती, त्यामुळे मला असं होतं की मी खूप अटॅच. आणि मी स्पृहाला फोन केला की असं असं झालंय, मला आलाय आहे. तर ती खुश होती, ती म्हणाली आय एम हॅपी की एका चांगल्या ऍक्टरकडे हा गेले. त्यामुळे एकदम एक रिलॅक्स झाले. आणि मग पुन्हा ते सगळं फिरून माझ्याच पदरी आलं क्या आणि बात मग आहे. ते झालं आणि मग पुढे रेस्ट इज हिस्ट्री. पण त्या नाटकासाठी एक अभिनेत्रीच्या असण्याबरोबर अनेक गोष्टी गरजेच्या होत्या. म्हणजे बरोबर. मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनन्या नाटक पाहिलं असेलच, पण समज नसेल पाहिलं तर मी सांगते की ऋतुजाला त्या नाटकामध्ये ऍक्सिडेंट होतो आणि तिचे हात जातात आणि त्याच्यानंतर एक अशी मुलगी जी पायानी सगळं करते आणि ऋतुजा सगळं पायानी करायची. मी मिस केलं असेल तर तिच्या बॅड लक. पण हे सगळं करण्यासाठी अभिनेत्री म्हणून अभिनयाबरोबर हे ट्रेनिंग पण गरजेचं होतं. मग ते कोणी दिलं तुला? ऍक्च्युली अदिती देशपांडे नावाची एक मुलगी आहे, म्हणजे ती बरोबर. प्रचितीची आहे, कारण स्वामी समर्थचे तिथे जिम इन्स्ट्रक्टर जे आहेत ते समर्थ व्यायाम मंदिर. सॉरी समर्थ व्यायाम मंदिरचे जे जिम इन्स्ट्रक्टर आहेत किंवा ते जे जिथले व्यवस्थापक आहेत त्यांची ती मुलगी आहे. हं. आणि ती आणि तिचा नवरा, त्या दोघांनी मला फिजिकल ट्रेनिंग दिलं. मग मी रोप मलखांब त्यांच्याबरोबर शिकायचे, स्ट्रेंथ ट्रेनिंगचं जे काही काम आहे ते करायचे. पण पायाने जे जे काही उचलायचंय ते सगळं माझं शिकत होते, प्रॅक्टिस सुरू होती त्या दरम्यान. आणि माझं ठरलं होतं की जर मी नाटकात 10 गोष्टी करत असेल तर मला 100 गोष्टी पडद्याच्या मागे आल्या पाहिजेत, तर त्या 10 गोष्टी एकदम मी सुरळीत करू शकेन. तर मी खूप व्हिडिओज बघायचे की कोणी हं. कसं पायाने करतंय वगैरे असंख्य. आणि मला कुठेच ना केस विंचरण्याचा व्हिडिओच नाही मिळाला. तर मी म्हटलं मुलीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची असं नाही, पण सौंदर्यासाठी केस असं त्याच्याशी जोडलेलं गेलेलं आहे. तर म्हटलं कुठल्याच मुलीचा केस विंचरताना पायाने व्हिडिओ नाहीये. तर म्हटलं मी ते ट्राय करायला हवं. मी अशा खूप वेरियस फण्या आणून ठेवल्या वेगवेगळ्या साईजच्या मापाच्या वगैरे, आणि मग मी ट्राय करत होते. तर मला एकाने जमलं. तर मी सरांना लगेच व्हिडिओ करून पाठवलं. म्हटलं सर आपण हे कुठेतरी ऍड करूया. आणि जेव्हा तिचे हात नाही आहेत तेव्हा पहिल्यांदा तिची मैत्रीण तिचे केस विंचरते आणि जेव्हा ती स्वतः उभी राहते तेव्हा स्वतः विंचरते, असं आपण करू शकतो का? सर म्हणाले करूया ना, का नाही. मग ते तसं ते नाटकात प्लेस केलं. तर नाटकात असलेल्या गोष्टी तर केल्याच, पण मी ह्या गोष्टी पण शोधत होते ऍक्टर म्हणून, की मला आणखीन काय माझ्याकडनं इनपुट टाकता येतील ऍक्टर म्हणून किंवा अनन्या म्हणून, ते मी करत होते. सो छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे मी सुई पण उचलायला शिकले होते इतकं, कारण मला असं छोट्यातली छोटी आणि वजन म्हणजे जास्त वजनाची गोष्ट पण मी उचलता आली मला पाहिजे. 5 किलोचा डंबेल उचलू शकत होते आणि सुई. सो ती रेंज मला माझ्या पायांना मसल मेमरीमध्ये क्रिएट करायची होती. मग ती केली. आणि मग ज्या काही 6-7 गोष्टी मी नाटकात करत होते त्या एकदम सहज सोपं होत होतं. आणि नंतर नंतर तर असं झालं की नाटकाच्या सुरुवातीला ती प्रोसेस होती. तर पहिल्या बरोबर. 2 गोष्टी येत नाहीयेत असं करायचं होतं, तर तिथे मला अभिनय करायला लागत होतं की हे मला येत नाहीये. ते मला येतंय, ते मला येतंय. पण या नाटकामुळे तुला खूप वेगवेगळे अनुभव आले असतील, खूप वेगवेगळी माणसं भेटली असतील, जी कदाचित अशी दिव्यांग होती किंवा थोडीशी डिप्रेस झाली होती वेगळ्या हो. कारणांनी त्यांच्या आयुष्यात. थोडीशी डिप्रेस झाली होती वेगळ्या कारणाने त्यांच्या आयुष्यात. अशा काही इन्स्पायरिंग माणसांना किंवा अशा लोकांना तू भेटलीस, काही अनुभव आले? ऍब्सोल्युटली भेटले. आणि मला ना कधी कधी असं वाटतं की माणूस म्हणून आपण ह्या प्रोसेसमध्ये खूप ग्रो होतो. अनन्यामध्ये ते खूप झालं. माझ्यात एम्पथी सिंपथी होतीच आधीच, पण मी आणखीन जास्त सृजनशील किंवा म्हणतात ना देण्याच्या दृष्टिकोनातनं जास्त टुवर्ड्स तिथे हं. जाऊ लागले.
तर मोनिका मोरे प्रयोगाला आली होती. तिचे दोन्ही हात रेल्वे अपघातात वगैरे गेले Yes. होते. तिने प्रयोग पाहिला आणि ती मला म्हणाली, "तू आज मला इन्स्पायर केलं." तर मला असं झालं, "तू आयुष्य जगतेस, तुला मी काय इन्स्पायर करू? तू तर जगतेस मस्त, तू हिरो आहेस खरी." सो तिकडे मला असं तिच्या मनाचा मोठेपणा जाणवला आणि नंतर खूप असे दिव्यांग मित्र-मैत्रिणी नाटकाला येऊ लागले आणि खूप छान बोलू लागले. तेव्हा मला असं वाटत होतं, की आपण एंटरटेनमेंटच्या पलीकडे काहीतरी करतोय. की एक मुलगी होती किंवा एक असे वयस्कर असे होते. ते म्हणायचे, की मला असं लो वाटलं ना, की मी पेपर काढून चेक करतो, की अनन्याचा प्रयोग कुठे आहे. जर जवळ असेल तर मी त्वरित त्याने 11 वेळा नाटक पाहिलं होतं. खूप जणांनी सांगितलं, की इन्स्पायरिंग वाटतं हे नाटक पाहिल्यावर, काहीतरी करायची जिद्द वाटते. म्हटलं प्रत्येकात एक अनन्या असतेच दडलेली. त्याला फक्त आपण पुश द्यायला पाहिजे. तर मला असं वाटतं एंटरटेनमेंटच्या पलीकडे जेव्हा एखादा कलाकार लोकांना आवडतो, तेव्हा आपण काहीतरी दिलंय. जे फिलिंग येतं ना ते खूप छान असतं आणि मग तेव्हापासून मला असं म्हणजे मला इतरांसाठी करायला खूप आवडतं. ते माझं बेसिक नेचर आहे. पण तिथून माझं ते जास्त काय कनेक्ट झालं, कनेक्ट की झालं. दिल्याचा आनंद खूप जास्त आहे मिळवण्यापेक्षा. नक्कीच, 100%. पण मग त्या नाटकानंतर परत तू एक थोडा ब्रेक घेतलास, परत हो. तू थोडा वेळ दिसली नाहीस आणि मग डायरेक्ट हिंदी सीरियलमध्ये दिसलीस आम्हाला. तो त्या हिंदी सीरियलचा प्रवास कसा होता? कारण तिथे पुन्हा एक लुकिंग गुड आणि लुकिंग हिरोईन मटेरियल ही हो. त्यांचं परत एक खूप हो, मोठा हो, हो, क्रायटेरिया हो. असतो. मग ते कसं झालं ते परत? तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये कधी नव्हतंच. म्हणजे ते कसं अनएक्सपेक्टेडली झालं मलाही माहित नाही. अनन्यानंतर मी चंद्रा आहे साक्षीला मालिका बरोबर. केली. मग नंतर मी 3 फिल्म्स केल्या. लंडन मिसळ आणि सोंग्या आणि एक केली कुठली तरी मला ठीक आहे. आठवत हां, नाही. पण व्हॉटएव्हर. तर मी 3 फिल्म्स केल्या आणि लंडन मिसळचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मी फिल्ममध्ये पहिल्यांदाच नायिका म्हणून काम करत होते आणि त्यात मी मेल पोर्शन पण केलेला दाढी मिशी लावून. सो तो एक्सपिरियन्स सगळ्यात छान होता आणि फिल्मचा एक्सपिरियन्स छान होता. सोंग्या नावाची फिल्म पण अशी सोशल मेसेजवर होती. सो ती खूप मला त्या 2 फिल्म्सचा एक्सपिरियन्स खूप छान होता. लंडन मिसळमध्ये भरत वगैरे सगळे भरत तुम्ही सर होता. होते आणि हां. रितिका हं. वगैरे रितिका क्षत्री वगैरे होते आणि मग त्यानंतर एक गॅप गेला. जो गॅप गेला तो ह्यानंतर गेला, की मला चांगलं काहीतरी शोधत होते. काय करू, काय करू, काय मिळेल, काय मिळेल आणि एक ऑडिशन आलं जे ह्या हिंदी मालिकेचं होतं. तर मी म्हटलं हिंदी मालिकेचं आहे आपण ट्राय करूया. ध्यानीमनीही नाही की हे आपलं होणार आहे की आपण करणार आहोत. म्हटलं हिंदीची सवय व्हायला हवी. हिंदीत प्रॅक्टिस नाहीये ऑडिशन द्यायची किंवा पाठांतर करून भाषा. बोलायची. हां. हं. भाषेची तितकी सवय आणि मी कधी हिंदीत काम केलं नाही. माझे कोणी हिंदी भाषिक मित्र आहे. हिंदी भाषेची ओळख म्हणजे गाणी आणि चित्रपट बरोबर. एवढीच होती माझी. त्यामुळे माझ्यासाठी ते कठीण होतं. मग मी म्हटलं अरे प्रॅक्टिस होईल आपण ऑडिशन देऊया. मी ऑडिशन दिलं आणि मला त्वरित फोन आला, की आम्हाला आवडलंय. आम्ही पुढे फॉरवर्ड करतोय चॅनलला. म्हटलं ओके. मग ती चॅनलला फॉरवर्ड झाली. लगेच 2 दिवसात रिव्हर्ट आला आणि मला म्हणाले, की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करायला या. तर मला 1 सेकंद काही कळतच नव्हतं. म्हणजे झालं? मॉक शूट नकोय तुम्हाला, लुक टेस्ट वगैरे काही नाही झालंय. हिंदी मालिका स्टार प्लस. मला असं एक हे नव्हतं होतं, जुळत नव्हतं काही. पण ती प्रोसेस एक कमाल होती आणि तिथे भीम दिग्दर्शक होता हे मला नंतर कळलं. ओह! आणि केतकर सर आणि शेखर ढवळीकर हे रायटर्स होते. तर मराठी टीम आणि माझं काम पाहिलेले लोक होते, ज्यांनी कदाचित तिथे माझ्या कामाची किंवा कौतुक केलं असेल किंवा जे काही असेल त्यामुळे मला सोपं गेलं तो रोल मिळायला. जसं म्हटलं ना कामाने काम खेचतं. आधी चांगलं केलेलं काम दुसरं चांगलं काम मिळवून बरोबर. देतं आणि जसं मला ती भीती होती, की तिथे हिंदीत सगळं म्हणजे दिसणं पण तितकंच महत्वाचं आहे. सो तिथे कुठे जज नाही ना करणार ऑडियन्स किंवा आवडेल ना काम. त्यात हिंदी भाषेत मला माहित नाही, की मी कसं परफॉर्म करू शकते किंवा हिंदी भाषेत मी मराठी इतकं सहज करू शकेन का? असे खूप डाऊट होते. पण हिंदी मालिका केल्यानंतर मी आता इतकी कॉन्फिडंट आहे, की मी स्क्रीनवर छान दिसू शकते. मला जर छान प्रेझेंट केलं तर. उत्तम लाइटिंग, उत्तम कॅमेरामॅन आणि ड्रेपरी, मेकअप मिनिमल जे सुटेबल असेल हं. कॅरेक्टरला केलं तर मी उत्तम दिसू शकते स्क्रीनवर. आणि मी कुठल्याही भाषेत आता काम करू शकते. जी भाषा मला येतही नाही ह्याच्या भाषेत काम त्या भाषेत मी काम करायला घाबरणार नाही. तो कॉन्फिडन्स मिळाला. आणि एक जे तिथे हिरोईनला ट्रीट करतात ना, तो जो रिस्पेक्ट मिळतो ना, तो वेगळा होता.
सो ते सगळं मला ओव्हरवेल्मिंग होतं सगळं, आणि मला तो एक्सपिरियन्स खूप आवडला. आणि मी मी त्या मालिकेत सगळं केलं, I know. कॉमेडी, तू डान्स, नाही आणि ऍक्शन. ऍक्शन मी तुझं कबड्डी का असं काहीतरी तुमचं कसला तरी खूप हो, खेळाचा हो. सीन होता का काहीतरी आणि तुम्ही हे होतं धोबी पछाड केलं होतं Correct, मी, हा. त्या एका बलदंड माणसाला हिरोला अंगावर घेऊन धावले, म्हणजे पाठीवर घेऊन धावले, किंवा ऍक्शन सिक्वेन्सेस केले, प्रॉपर ऍक्शन डिरेक्टर सकट ऍक्शन सिक्वेन्सेस केलेत साडीमध्ये. परत हे चालवलीये, तलवार चालवलीये, दांडपट्टा चालवला, तर हे सगळं मी केलं. डान्स सिक्वेन्सेस कमाल शूट केलेत, ते डान्स सिक्वेन्सेस अनेक केले मी तिकडे. कॉमेडी होतं त्याच्यात, कॉमेडी सीन्स केलेत. इंटेन्स सीन्स तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय, किंवा मला असं माहितीये की ते माझ्याकडे त्याच्यात मी त्यात सगळ्यात कम्फर्टेबल असते करताना. सो ते होते, ड्रामा होता, असं सगळं वेरियस मला ऍक्टर म्हणून तिथे एक्सप्लोअर करता आलं. सो माझा एक्सपिरियन्स कमाल होता. नाही 100% ते तर असणारच आहे. कारण पुन्हा त्या सिरियल मध्ये तुम्हाला मला सांगायला आवडेल तिला मोठा विग होता त्या सो हे वाटतं तितकं सोपं नाहीये सगळं करणं, ते सगळं सांभाळत. कारण कसं आहे मराठीमध्ये पुन्हा एक आपली हिरोईन आपली असते. हो, 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 हिंदी हो. सिरियल मध्ये ती हिरोईन पण दिसली बरोबर, पाहिजे बरोबर. सतत. हो, त्यामुळे हो. ते लुक्स बरोबर हे सगळं करणं पण तितकंच गरजेचं असतं. हो. अनन्य नाटकाचा तुझा एक वेगळा अनुभव आहे म्हणजे जो आम्ही पेपरमध्ये वाचून आम्हाला प्रचंड कौतुक वाटलं होतं ते म्हणजे भारतीताईंनी म्हणजे भारती मंगेशकरांनी तुला हो. गिफ्ट दिलं. ते काय होतं सांग? कधी कधी आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडून जातात ना, ती कायम स्मरणात राहतात. मग आपण जेव्हा लो फील करतो ना, तेव्हा ते आठवतो आणि सस्टेन करतो की नाही, होणार होणार, छान होणार. त्यातला तो एक क्षण की आम्हाला नाटकाला अवॉर्ड डिक्लेअर झालं होतं. आम्हा दोघांनाही, मला आणि सिद्धार्थ बोडकेला पण पर्सनल अवॉर्ड डिक्लेअर झालेलं, आणि तिथेच आम्ही खुश होतो की यार आपल्या नाटकाला एवढं एवढं सगळं मिळालं, ह्याच्याहून आणखीन आता काय ग्रेट असणार. प्रयोग संपला, आम्ही पाया पडायला म्हणून खाली गेलो, आणि भारतीताई मंगेशकरांच्या डोळ्यात पाणी होते, आणि त्या म्हणाल्या की असं वाटत होतं तुला पाहत राहावं, इतकं सुंदर काम केलंयस तू. आणि त्यांनी स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि लकीली त्या प्रयोगाला माझी आई होती, माझा मामा होता, आणि माझे रिलेटिव्ह झाले होते. आणि मला असं झालं की माझ्या आईने हा क्षण पाहिला, आणि ती इतक्या अभिमानाने तिचा ऊर भरून आला होता. सो आत्ताही डोळ्यात माझ्या पाणी आलं. सो हे काही क्षण असतात ना, ते खूप कुठेतरी कॉन्फिडन्स देऊन जातात, किंवा एक होप देऊन जातात की येस, आपण काहीतरी छान करतोय आणि आणखीन छान करू शकतो. तुला त्या वर्षीची सगळीच बक्षिसं मिळाली हो. असतील ना? हो. मग त्याच्यानंतर फिल्म झाली तर फिल्म मध्ये तू का नव्हतीस मग? ते तुम्ही रवी जाधव सरांना विचार. आणि प्रतापलाही विचारायला पाहिजे. नो कमेंट. एनिवे पण त्यानंतर पुन्हा एका वेगळ्या क्षेत्राकडे तू जाताना दिसतीस ज्याचं उत्तर आता आम्ही तुम्हाला या पण मला एलॅबरेट करून बोलायला आवडेल प्लीज. की मला रिजेक्ट केलं याचा मला राग नाही आला, वाईट नाही वाटलं. त्याची जी पद्धत होती ती थोडीशी डिसहार्टनिंग होती, ती मच बेटर मॅच्युअर असू शकली असती, पण व्हॉट एव्हर इट इज. आणि त्या नाटकाचा सिनेमा होताना ऑब्व्हियसली तुमची जी चॉईस असेल ती तुम्ही घ्यावी, पण मला डिसग्रेड करण्याची काहीच गरज नव्हती. जे काही इन्सिडेंट झाले ते मला बोलून दाखवायची गरज नाही, त्याने मी हर्ट झाले होते. ऋताने उत्तम काम केलं, ती चांगली अभिनेत्री आहे, आणि तिला तिच्या वाट्याला ही भूमिका आली, तिचं लक आहे ते, आणि ते तिचं आहे, सगळं जे श्रेय आहे ते तिचं आहे, आणि तिने छानच केलं. बरेचदा काय होतं ना, रिजेक्शनची तितकी कोणाला भीती नाही वाटत किंवा डिसहार्टनिंग नसतं, त्याची पद्धत मॅटर करते, जे बरेचदा मी अनुभवलं आहेच. त्यामुळे ती मला असं वाटतं या इंडस्ट्रीत थोडी सुधारायला हवी, इतकंच माझं म्हणणं आहे. मी एक जनरल उदाहरण देते की गोदावरी फिल्म आली, त्याचं मी ऑडिशन दिलं होतं, आणि पहिलं ऑडिशन आवडलं, त्याने सेकंड राऊंडला बोलवलं. जितेंद्र जोशी सरांबरोबर मी ऑडिशन दिलं, आणि मी त्यातच खुश होते की यार निखिल महाजन सारख्या डिरेक्टरला माझं काम आवडलं, त्याने पुढच्या ऑडिशनला बोलवलं, आणि मी ऑडिशन दिलं, जितेंद्र सरांबरोबर देते वगैरे. आणि पुढे 2 दिवसांनंतर रीतसर मला निखिल महाजन, आणि त्यांना आवडलं होतं ऑडिशन, निखिल महाजन सरांचा फोन आला, आणि त्याने मला रीतसर सांगितलं की ऑडिशन छान झालं होतं, पण जितेंद्र जोशी बरोबर बायको म्हणून भूमिकेसाठी तू तितकी जात नाहीये जितकी दुसरी अभिनेत्री कमाल केमिस्ट्री वाटते किंवा जास्त छान वाटते, जे गौरीने केलं नंतर इव्हेंच्युअली, आणि उत्तम काम केलं. प्रश्नच नाही. पण हे रिस्पेक्टफुल रिजेक्शन आहे ना, किंवा हे रिजेक्शन नाही, हे नॉट सिलेक्शन आहे.
तर हा जो फरक आहे ना, हा इंडस्ट्रीला कळला पाहिजे. म्हणून निखिल महाजन इतका कमाल डिरेक्टर मला वाटतो, कारण का त्याला माणुसकी कळते. इथे माणूस म्हणून तो कसा आहे ते कळतं. सो हे रिजेक्शन पचवणं सोपं असतं, कारण एवढे हा शब्द मला आवडला. इट इज नॉट रिजेक्शन, इट इज नॉन सिलेक्शन. हा, कारण असं नाही आहे ना प्रत्येक ह्याच्यात मीच असावी किंवा हे असं नसतंच. त्या भूमिकेला जो योग्य आहे त्याला तुम्ही सिलेक्ट करा. सेम तसं मग मला अनन्याचं वाटलं. ते जे झालं रिजेक्शन ते थोडंसं छान पद्धतीने झालं असतं तर मला आवडलं असतं. दॅट्स इट. बाकी त्या ह्याच्यात ती होती, मी तर तिला स्वतःहून फोन करून वगैरे कॉंग्रॅच्युलेट केलं किंवा काही लागलं तर सांग वगैरे. सो तिला गुड विशेस होत्याच. डिसहार्टनिंग ते पद्धत होती. दॅट्स इट. बाकी काहीच नाही. आणि मी इतकी मेच्युअर आहेच की कमर्शियली काम करताना कमर्शियल ऍस्पेक्ट लक्षात घ्यायलाच हवा, की कोण किती पैसे आणू शकणार आहे, कुठला चेहरा. सो आय एम ओके फॉर इट. काहीच म्हणणं नाहीये माझं. पण ती पद्धत, येस, पद्धत मॅटर करते. पण ती तर आपल्याकडे फारच कमी आहे. पण मला असं वाटतं ती सुधारायला हवी ना. आपण समहाव माहित नाही, किंवा इव्हन मी जर कुठल्या प्रोडक्टला नाही म्हटलं, किंवा अनन्या नाटकानंतर मी खूप नाटकं आली माझ्याकडे, मी नाही खूप नाटकांना म्हटलं, मला जीवावर येतच होतं, कारण समोर सिनियर मंडळी होती, पण त्यांनी ते नाही छान नाही रिसीव्ह केलं. तर मला असं वाटतं की हे जे त्यांच्याकडनं आलेलं रिजेक्शन पण, नॉन सिलेक्शन पण, किंवा मी नाही म्हटलं, तर हे सगळं ना खूप प्रोफेशनली छान घेतलं पाहिजे प्रत्येकाने माणूस लेवलवर. नाही, पण मुळात तू जे हा मुद्दा मांडलास की जेव्हा तू नाही म्हणतेस एखाद्या रोलला तेव्हा तू ते ग्रेसफुलीच करतेस. हो, मग ते ग्रेसफुली घेणं पण तितकंच घेणं गरजेचं पण आहे. गरजेचं आहे. आणि कोणी तुम्हाला सांगतं. आणि आता मला हे का जाणवलं, मी एक आता नाव घेऊ का नको माहित नाही, पण मी ऑलरेडी ज्या ऍक्टरवर को ऍक्टर म्हणून काम केलं, ज्या प्रोडक्शन मध्ये नंतर मी मालिका गेली, चित्रपट येताना त्याने आधी मला सिलेक्ट केलं. डायरेक्ट मी म्हटलं अरे ऑडिशन घे. अरे नाही, तू काम तर मला माहितीये, तूच हवी आहेस या रोलला वगैरे वगैरे. ऍडव्हान्स आला, तारखा ठरल्या, मी माझ्या नाटकाच्या 2 डेट ऍडजस्ट केल्या त्या फिल्मच्या शूटसाठी. आणि मग नंतर मला काही कॉर्डिनेशनचा फोनच येईना. म्हटलं काय असं काय ऑफ वाटतंय, कोणी काही सांगत नाहीये कधी आहे, किती वाजता आहे कॉल वगैरे. तर मी फोन केला, तर त्यांच्या प्रोडक्शन टीम पैकी म्हणाले ते ऍक्च्युली काय झालं माहितीये का, त्यांना ना नोन फेस हवाय, तर आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतोय. तर म्हटलं हे आत्ता सांगते, माझ्या नाटकाचे 2 प्रयोग ऍडजस्ट केलेत मी ते करू शकले असते. मला न घेण्याचा प्रॉब्लेम नाही, त्याला काहीतरी एक सिस्टीम हवी, पद्धत हवी. एवढ्यावर नाही थांबलं. परत दुसऱ्या दिवशी फोन आला, म्हणाले ते जे ऍडव्हान्सचे जे पैसे दिले होते, मी म्हटलं आयदर प्रोड्युसरला नाहीतर जो दिग्दर्शक मित्र आहे माझा त्याला फोन करायला सांगा, तर मी देईन, नाहीतर मी नाही देणार. कुणाचाच नाही आला. नंतर इव्हेंच्युअली तो माझ्या मैत्रिणीनेच रोल केला, प्राजक्ता बाळीनेच केला. तर मला तेच म्हणते, कोणी काय करावं याच्यावर माझं कधी काही म्हणणंच नसतं. प्रत्येकाच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतं. माझ्या नशिबात अनन्या नाटक होतं, हिंदी मालिका होती, ते मला असंच मिळालं सहज. तर पण जी पद्धत असते ना ती मॅटर करते. आणि मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टरचा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे. मग तो किती छोटा आहे मोठा आहे हे बघून नाही. मी पाहिलंय मोठ्या ऍक्टर समोर झुकून बोलणारे लोक लहान ऍक्टर्सशी बोलताना अरेरावी करून बोलतात, मास दाखवतात, टँट्रम दाखवतात. तर मला असं वाटतं हे जे आहे ना, हे कुठेतरी सिस्टीम मधलं बदललं पाहिजे. मला असं वाटतं त्यावेळी तुम्ही माणूस म्हणूनच चांगलं असणं खूप गरजेचं आहे. हा, मे बी तो तिथे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते कळतं. आय नो, एक खूप स्ट्रेंज अनुभव असतात. त्याच्यानंतर मी तुझी सिरीज पाहिली अंधार माया. स्वतः घाबरतेस काय सगळ्याला असं? अजिबातच नाही. मला भूत आणि हे सगळं एकटं राहणं वगैरे काहीच, मला कशाची भीती नाही वाटत. मग का पुढचा प्रश्नाचा काही होऊच शकत नाही ना, कारण मी बघताना अशी बघत होते, त्यामुळे मला असं कायम वाटतं की मला असं काहीतरी हॉरर करून बघायचंय, कारण मी खूप घाबरते या सगळ्याला. आणि मी घाबरत नाही, त्यामुळे घाबरायचा अभिनय करायचा ह्याच्यात मी एक्साइटेड होते की येस मला हा खरा करायचा, की मला मी खूप घाबरले. बरं, त्या प्रोजेक्ट मध्ये इतकी अवली माणसं तुझ्या आजूबाजूला होती. आम्ही धमाल केली, 15 दिवस धमाल. आता इतकी अवली माणसं आजूबाजूला, तो काय एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल कोकणात? आणि म्हणजे मला 2 किस्से असे मला जे कळले ते मी सांगेन नंतर तुला. आणि सगळ्या नाईट शिफ्ट, त्यामुळे एकतर रात्र थंड, तो एकदम खरंच भूताटकी दिसणारा वाडा, आणि त्यात आम्ही हे सगळे अवली कलाकार, आणि किशोर सर पण होते, त्यांच्याबरोबर सीन्स करायला मज्जा आली मला. आणि भीम दिग्दर्शक होता, ज्याच्यावर मी माझी पहिली एकांकिका केली, त्यामुळे एक माझा फादर फिगर तिथे होताच. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ना ते छान कन्स्ट्रक्ट सगळं केलं. आणि शेवटचे 2 जे सीन आहेत तो
ते पूर्ण मी, शुभंकर आणि किशोर सर असे ते बेस्ड होते आणि ते सलग होते. सो बरोबर. आता आम्ही ते लिनियर शूट करत होतो सगळे. तर तिथे कुठेतरी ना ते वालं फिलिंग जे म्हणतात ना, एक असं माहित नाही, इरी फिलिंग का असं काहीतरी म्हणतात, ते तिथे मला जाणवलं करताना. मी तसं काही घाबरत वगैरे नाही, पण ते असं काही काळासाठी ते खरी जी भीती होती ती येऊन गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी मजा मी खूप केल्या. मी रोज मासे खाल्ले, सोलकड्या प्यायल्या, भालेकर खानावळमध्ये रोज एक ऑर्डर जायची, मी वेटरगिरी करायची, जी इथली तिथे तिकडे सुरू सुरू झाली केलं होतं. की सर काय खाणार, सर काय खाणार, आणि मग मी ऑर्डर द्यायचे की हे हवंय. आणि मग आम्ही डिनर आणि लंच असं सगळं दोन्ही मस्त एन्जॉय करायचं. आणि हे करताना पण मजा यायची, शूट करताना शूट कर हसत खेळत, टाइमपास करत. म्हणजे हसत खेळत नाहीये खरं तर, नाही त्यामुळे ते कटच्या पुढे मागे हसत खेळत ते कट किती करताना. करू शकतात ते आजूबाजूची माणसं बघितलं की कळतं. शुभंकर दावडेच्या आजूबाजूला तर म्हणजे प्रश्नच नाही. सिरियसली काम करूच शकत नाही. आमचं लोकेशन जरा आज वेगळं आहे ना. नाही, तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही कुठे आहोत. बघा आम्ही कुठे आहोत ते. बघितली ना जागा, छान आहे की नाही. हे ऋतुजा आणि तिच्या बहिणीचं अर्थात अनुजाचं नवीन रेस्टॉरंट कम व्हेंचर आहे, फूडचं पाव. हे हॉटेल काय आहे, इथे काय काय मिळतं ते सगळं आपण बघणार आहोत पुढच्या भागात. पण त्याआधी ऋतुजा इथे आली आणि तिने मनापासून गप्पा मारल्या, त्याबद्दल तिचा आभार. आणि श्री सखी दागिन्याकडनं तिला छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सर पासिंग है सर.